किती कांद्याचा हे लावलेला आहे? 17 जुड्या आहेत. हो का? मोगरा लावलाय. हा मोगराच आहे. माझं नाव सुनील माधव कांबळे, राहणार डेंगाची मेट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. तर माझ्या शेतामध्ये मी खाण्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीने हा भाजीपाला केलेला आहे. त्याच्याबरोबर खरबूज आहे, टरबूज आहे, कलिंगड आहे, कोबी आहे, परत त्या साईडला म्हणजे गाठ कोबी आहे, टॅमॅटो आहे, मिरची आहे, परत कांदा आहे, परत शापू, मेथी, पालक, असं फक्त खाण्यापुरता म्हणजे विक्री करायचं म्हटलं तर जव्हारला भरपूर भाजीपाला येतो. आणि मग त्याच्यामुळं आपला जो शेतकरी आहे, जो ऑर्गॅनिक फार्मिंग करतो, त्याला रेट चांगला मिळत नाही. त्यासाठी फक्त मी माझ्या शेतामध्ये आमच्या कुटुंबापुरताच भाजीपाला तयार करतो. दादा, हे सगळं करत असताना तुम्हाला काय काय अडचणी येतात? अडचणी मुळात एक अडचण आपल्याकडं आहे, जे आपले जनावर आहेत त्यांचं आहे. हां, जर प्रत्येकाने जर जनावरं मे महिन्यापर्यंत किंवा मार्चपर्यंत जरी म्हणजे चालली किंवा बांधून ठेवली, तरी मग काही शेतकरी आहेत ते भाजीपाला किंवा इतर करतील. छान केलंय, मस्त. हां हां, धन्यवाद. एक फोटो घ्या. नमस्कार. नाव नको सांगा ना? नाही, सांगा. नमस्कार, माझं नाव सुनील माधव कांबळे, राहणार डेंगाची मेट, कांबळीपाडा, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. तर आपल्याकडं जंगलामध्ये अशा असंख्य वेली आहेत. तर वेलीवरती माझं आता थोडं काम चालू करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन, म्हणजे आपण जर आता हे तोंडवळ आहे, हा तोंडवळीचा वेल काही कालावर्षाने तो नष्ट म्हणजे होतो. तर माझं असं त्याच्यावरती काम चालू आहे का ती कायम स्वरूपी चालू झालं पाहिजे, बिना पाण्याने, बिना खताने. जंगलामध्ये ज्या वेली आहेत त्या हजारो सालापासून जिवंत आहेत, त्यांचं कार्य चालू आहे. तर माझं त्याच्यावरती हे काम आहे काय, ते जंगलातल्या वेली ज्या आहेत त्याच्यावरती आपण भोपळा आहे, डांगर आहे किंवा कारली आहे, जर त्याचा जर कलम त्याच्यावरती केला तर त्याला पाणी लागणार नाही, फर्टिलायझर लागणार नाही, पेस्टिसाईड लागणार नाही. फक्त त्या जंगलातल्या वेली किंवा आपण शेतावर आणून तार कुंपणाला लावल्या तर ते लाईफ टाईम त्याच्यातून आपल्याला पीक मिळत जाईल, ऑर्गॅनिक पीक मिळत जाईल. हा त्याच्यामध्ये आहे. आणि एक वेळा त्याच्यावरती जर कलम केला तर त्या वर्षानुवर्ष चालत म्हणजे राहतील. म्हणजे हा एक त्याच्यामधला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. म्हणजे आपल्याला जर खायला जर एक वेल जर आपण कलम केला तर आपल्याला 10 वर्ष, 12 म्हणजे 20 वर्ष, 30 वर्ष तो वेल परत लावावा म्हणजे लागणार नाही. तर हा त्याच्यामधला एक सिक्रेट आहे. म्हणजे जंगलामध्ये ज्या वेली आहेत तर त्याच्यातूनच काहीतरी नवीन, आता नुसत्याच जंगलातल्या वेली म्हणजे राहतात ना, मग त्याच्यावरती जर हे केलं हां, तर मग ते सक्सेस जर झाला तर भविष्यामध्ये ती एक शेती चांगली आहे. चांगला आहे, मस्त. हो, नवीन प्रयोग आहे. म्हणजे याच्यात आता ते बोकडवेल हो हो, किंवा अजून ती कसली ती बोकडवेळ आहे, परत बरेच जंगलामध्ये वेल फार आहेत नवीन आहे. मेट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. आपल्याकडं शेती करण्यासाठी गांडूळ खत हे एक उत्तम पर्याय शेतीसाठी म्हणजे मार्ग आहे. ज्याच्याकडं जनावरं आहेत ते त्यांनी हे 100% केलं पाहिजे. कारण जमिनीमध्ये जर आपल्या हे गांडूळ खत जर टाकलं तर जमिनीचा ओलावा कायम टिकून म्हणजे राहतो आणि जागा आपली भुसभुशीत म्हणजे राहते. म्हणजे भाजीपाला असो, भात असो, इतर सर्वच पिकांसाठी हे उत्तम आहे. त्याच्यातून गांडूळ खत तर मिळतात, पण हे जे वर्मी वॉश आहे हे जर फवारणी जर केली कोणत्या पण पिकावर तर याच्यातून नत्र सगळ्यात जास्त म्हणजे मिळतं. तर हे एक फायदेशीर आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे. आपण एक छोट्या जागेमध्ये पण ते चालू करू शकतो.